दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपण लहानाचे मोठे होत असतो आणि अशा वेळेस आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी मदतीची किंवा आधाराची गरज असते आणि मग त्यांच्या मदतीने आपण पुढे जात असतो. मोठे झाल्यानंतर आपल्याला ती एक सवय लागते की आपण कोणाचा तरी आधार घ्यावा आणि त्यात मग आपण आपलं जर काय काम असलं तर मग कोणातरी ज्याची ओळख आहे, जो मोठ्या पदावर आहे, एखाद्या राजकारण्याची ओळख आहे आणि अशा लोकांकडून आपण आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि कधीकधी आपलं ते काम होत नाही. एक मनुष्य असतो आणि त्याचं राजकारणाच्या एका व्यक्तीबरोबर खूप चांगले संबंध असतात आणि तो थोडेफार अशी कामं त्याच्याकडून करून घ्यायचा. परंतु एक दिवस त्याला खूप मोठी त्याच्याकडे संकट येतं आणि त्याला अशी मोठी गरज असते त्याची आणि मग तो त्या राजकारणी मित्राकडे जातो आणि तो मित्र सांगतो, अरे मी काहीच करू शकत नाही कारण मी निवडणूक हरलो आहे आणि माझं सरकारसुद्धा आता नाही आहे, मी काही करू शकत नाही. बऱ्याच वेळेस असे प्रसंग येतात की आम्ही मनुष्यांकडून आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जीवनामध्ये असे बरेच प्रसंग येतात की आम्ही देवाकडे जाण्याच्या ऐवजी आम्ही दुसऱ्यांकडे जाऊन मदतीची अपेक्षा करतो. कधी आपण विचार केलेला आहे का की ज्या लोकांवर आपण इतकं अवलंबून राहतो, मग ते कोणी असो, आपले प्रियजन असो, आपले मित्र असो, जेव्हा आम्ही संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहतो आणि नंतर उद्या जर ते नसतील तर काय होईल? प्रथम देवावर विश्वास ठेवायला शिका. देव आहे, तोच मदत करणारा आहे. प्रार्थना करा. कधी स्वतःला एकटं समजू नका, कारण मदत करणारा तोच आहे, तोच आमचा खरा बाप आहे. आणि बघा, स्तोत्र 138 मध्ये दावीद राजा सुद्धा काय सांगत आहे. 3ऱ्या वचनामध्ये बघा, साम 138 and verse 3, ह्यामध्ये दावीद राजा म्हणत आहे की मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. त्याच दिवशी बघा, हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने ती ऐकली. तू मला हिम्मत दिली, तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. दावीद राजा कोणावरही, त्याच्याकडे किती सामर्थ्य होतं, परंतु सर्व काही आजूबाजूला लोक होते, शूर होता, पण संपूर्णपणे तो परमेश्वराला शरण गेलेला, संपूर्णपणे तो त्या परमेश्वरावर अवलंबून राहत असे. कोणी नाही अशी भावना माणसाला एका कोशामध्ये घेऊन जाते. ह्या कोशामधून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. धीट बना. देव संकट दूर करत नाही, पण त्याला तोंड देण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करतो, आम्हाला तो ताकद देतो, आम्हाला तो शक्ती देतो. जेव्हा संकट आपल्याला घेरतात त्यावेळेस देवाला शरण जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशुआ याचा 1 अध्याय 9 वचन, जोशुआ चॅप्टर 1 and verse 9. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तूच बरोबर असणार. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.